Hello students, let's see the English workshop of the lesson Be Smart given on the page number 24. Now look at the first question. Complete the following web with the words associated with the text and the given title. Web is given there. In the middle of the web, the words written are compounds of success. आपण या लेसनमध्ये यशाचे बरेच घटक पाहिलेले आहेत. नंबर 1 ॲक्शन, नंबर 2 टॅलेंट, नंबर 3 विल, नंबर 4 ओरिजिनॅलिटी, नंबर 5 स्किल, नंबर 6 ड्रीम, नंबर 7 व्हिजन, नंबर 8 डिझायर. मुलांनो, या लेसनमध्ये यशाचे बरेच घटक दिले आहेत. तुम्ही आणखीन दुसऱ्या पद्धतीने वेगळी वेब करू शकता. फॉर एक्झाम्पल, कोणते घटक तुम्ही त्या दुसऱ्या वेबमध्ये घेऊ शकाल? आयडेंटिफाईंग एरिया, टाईम बाउंड, रिअलिस्टिक, बिल्डिंग एक्सपर्टाईज, अचिवेबल, ट्रॅकिंग प्रोग्रेस, मेजरेबल, स्पेसिफिक, हे सर्वसुद्धा यशाचेच घटक आहेत. नाव लुक ॲट द क्वेश्चन नंबर 2A. Pick out examples from the text that support each of the following facts. म्हणजे दिलेल्या फॅक्ट्सला सपोर्ट करणारे उदाहरणे किंवा वाक्ये तुम्हाला आपल्या लेसनमधून शोधून काढायचे आहेत. नंबर 1 और A. गोल शुड बी अचिवेबल. म्हणजे आपले ध्येय साध्य करण्यासारखे असले पाहिजेत. मग त्याला सपोर्ट करणारं वाक्य कुठलं आहे? ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. विद्यार्थी म्हणून आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकत नाही, पण त्या उंचीवर आपण भविष्यामध्ये जाऊ अशी आशा तर ठेवू शकतो. बी. अ टाईम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. म्हणजे आपले ध्येय साध्य करण्यासाठी वेळेची मर्यादा असली पाहिजे. सपोर्टिंग सेंटेन्स कोणता आहे? टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होतो? तर वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते, पण वेळेच्या चौकटीत राहून सतत कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. मग तो व्यायाम असो, आहार असो किंवा तणावविरहित विचार असो. सी. अ स्पेसिफिक फील्ड और एरिया हॅज टू बी फिक्स टू अचीव गोल्स. म्हणजे या वाक्याचा अर्थ आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण विशिष्ट असे क्षेत्र निश्चित करतो. त्याला सपोर्टिंग सेंटेन्स कोणता आहे? इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजेच सपोर्टिंग सेंटेन्सचा अर्थ काय होतो की एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर बांधले पाहिजे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहीत असणे गरजेचे असते. डी. गुड रिझल्ट डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. याचा अर्थ आपल्या कामाची गुणवत्ता आणि प्रमाण याच्यावर आपल्या चांगला निकाल अवलंबून असतो. याला सपोर्टिंग करणारं वाक्य कोणतं आहे? लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते तुतारीसारखं आहे आणि आपण त्यात जर काही दिलं नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. ई. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. याचाच अर्थ आपला प्रगतीचा जो मार्ग आहे त्याला मानक ठरवण्याची गरज असते असा आहे. मग त्याला सपोर्टिंग सेंटेन्स काय होईल? वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. म्हणजे आपण फुटबॉल खेळत असताना खेळाडूची किंवा आपली भूमिका आणि आपले स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. क्वेश्चन नंबर
3. Complete the following sentences. यामध्ये तुम्हाला लेसन वाचून हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. मी फक्त इथे वाचून दाखवत आहे. A. Smart goals are a methodology of thinking that help people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time bound. Number 2. Two valuable assets of setting goals are a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Question number 4. Read this quote. If we don't put anything in, we can't get anything out. Guess the meaning, discuss in pairs, and find similar quotes that bring in the same meaning. म्हणजे मुलांनो याचा अर्थ काय होतो? तर तुम्ही तुमच्या कल्पना किंवा योजना प्रत्यक्षात कृतीत आणल्या नाहीत तर तुमच्या हाती काहीच लागत नाही. ह्या अर्थाचे तुम्हाला काही कोट्स सांगायचे आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथे 2 दिलेले आहेत. यू रीप ॲज यू सॉ. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. आपणास आणखीन काही पाहता येतील. विल फाइंड अ वे. गिव्ह रिस्पेक्ट, गेट रिस्पेक्ट. वेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे. टीट फॉर टॅट. नो गेन, नो पेन. यामध्ये विल फाइंड अ वे आणि वेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे हे दोन्ही सारख्याच अर्थाचे आहेत. यामध्ये तुम्हाला आणखीन काही ॲड करता येतील. नथिंग वेंचर्स, नथिंग हॅव. द लॉंगर यू वर्क, द मोर यू गेट. वेल बिगन इज हाफ डन. विद्यार्थ्यांनो, यानंतरचा जो ड्राफ्टिंग अ स्पीच हा क्वेश्चन आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये 5वा प्रश्न आणि त्यानंतर इथे स्पीचसाठी वेगळा आणखीन एक प्रश्न 8वा दिलेला आहे. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हे 2 प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्यापूर्वी आपण पुढचा पेज पाहूया. पेज नंबर 26. नाव लुक ॲट द क्वेश्चन नंबर 6. स्पीच डेव्हलपमेंट. 3 main points are given there. A. Content. B. Speaking presentation. And C. Useful phrases and vocabulary. First we look at the content. मुलांनो, कंटेंट म्हणजे आशय. आता आशयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर आपण आपला जो विषय निवडला त्याची प्रस्तावना कशी केली किंवा त्याच्यामध्ये ग्रीटिंग्ज म्हणजे रिस्पेक्टेड टीचर्स, ऑनरेबल जज याचा कसा वापर केला. त्यानंतर तुमची थीम कशी आहे, तुम्ही कोणत्या कल्पना किंवा तुमच्या आयडियाज काय आहेत, विचार काय आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये किंवा स्पीचमध्ये उपयोजित असे उदाहरणं घेतलेली आहेत का किंवा करंट उदाहरणं घेतलेली आहेत का, तुमच्या भाषणाचा निष्कर्ष काय आहे, या सर्व गोष्टी त्या कंटेंटमध्ये येतात. बी. स्पीकिंग प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही बोलताना तुमचं सादरीकरण कसं आहे. वर्बल क्लॅरिटी आहे, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन म्हणजे तुम्ही जे शब्द फेकता त्यांचे उच्चार कसे आहेत, त्यांच्यामध्ये चढ उतार आहे का. प्रेझेंटेशन, स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन करताना पुढच्या ऑडियन्सच्या कडे पाहता का किंवा तुम्ही त्यांना गुंतवून ठेवू शकता का. आणि शेवटचा मुद्दा आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही जे हातवारे करता, गेस्चर्स किंवा तुमचे जे एक्सप्रेशन्स आहेत चेहऱ्यावरचे ते त्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास आहे का. ह्या सर्व गोष्टी स्पीकिंग प्रेझेंटेशनमध्ये येतात. आणि सी. युजफुल फ्रेजेस अँड वोकॅब्युलरी म्हणजे तुम्ही तुमचं जे स्पीच तयार केलं किंवा स्पीच देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही काही फ्रेजेस किंवा चांगली अशी वोकॅब्युलरी तुम्ही त्याच्यामध्ये वापरताय का. फॉर एक्झाम्पल टुडेज टॉपिक इज, माय टॉक इज अबाउट अशी सुरुवात करता येईल आपल्याला. किंवा द पर्पज ऑफ माय स्पीच इज मध्येच तुम्हाला सांगता येईल. किंवा काही आणखीन तुम्हाला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं असेल तर वी विल फोकस ऑन असं थोडक्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी किंवा फ्रेजेस वापरता येतील. म्हणजे स्पीच डेव्हलपमेंट करताना कोणत्या 3 गोष्टींचा जास्त आपण विचार करणार आहोत. कंटेंट, स्पीकिंग प्रेझेंटेशन आणि युजफुल फ्रेजेस अँड वोकॅब्युलरी. नाव लुक ॲट द क्वेश्चन नंबर 7. डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच. ॲड सम मोर पॉईंट्स म्हणजे तुम्ही स्पीच देत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे तुम्ही इथे पॉईंट्समध्ये सांगायचं आहे. सुरुवातीला आपण कोणत्या गोष्टी कराव्यात
याच्याकडे लक्ष देऊया. नंबर 1, टॉक स्लोली, म्हणजे बोलत असताना आपण सावकाश बोललं पाहिजे. नंबर 2, एम्फसाइज कीवर्ड्स, म्हणजे आपले जे महत्त्वाचे स्पीचमध्ये जे शब्द आहेत त्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. नंबर 3, स्पीक शॉर्ट बट स्वीट, म्हणजे थोडंसंच पण छान बोललं पाहिजे. नंबर 4, बी क्लिअर इन प्रोनाऊन्सिएशन, प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार, आपले उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. नंबर 5, कीप आय कॉन्टॅक्ट विथ ऑडियन्स, म्हणजे आपण पुढच्या प्रेक्षक जे आहेत त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, आय कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. नंबर 6, यूज बॉडी लँग्वेज, आपण आपल्या शरीराची बॉडी लँग्वेज वापरली पाहिजे. म्हणजे काय, तर बोलताना आपण हातवारे केले पाहिजेत. त्यानंतर नंबर 7, गिव्ह करंट प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स, म्हणजे सध्याचे जे उदाहरणं आहेत ते आपल्या स्पीचमध्ये करंट एक्झाम्पल्स घेतले पाहिजेत. यानंतर आपण डोंट्सकडे पाहूया. कोणत्या गोष्टी स्पीच देताना करू नयेत? डोंट मंबल, म्हणजे आपण तोंडातल्या तोंडात फुटफुटू नये. नंबर 2, डोंट लुक अप अँड डाऊन, वर किंवा खाली पाहू नये. नंबर 3, डोंट क्रिटिसाइज अदर्स, म्हणजे दुसऱ्यांवर टीका करू नये. नंबर 4, डोंट स्पीक टू फास्ट और टू स्लो, खूप सावकाश किंवा खूप जलद गतीने आपण स्पीच देताना बोलू नये. डोंट लूज कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास आपण गमावला नाही पाहिजे. नंबर 6, डोंट होल्ड हँड्स, जे आपण बोलताना हातवारे न करता अशा हाताची घडी घालून भाषण दिलं नाही पाहिजे. आणि नंबर 7, डोंट प्ले विथ माईक, म्हणजे भाषण देत असताना आपण माईकसोबत खेळलं नाही पाहिजे. So students, we will see the question number 5 and question number 8 deeply in the next video. Thank you for watching.